पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनाग मधील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्याची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती। सियालकोटमधील तैनात डिव्हिजनलाही सतर्क राहण्याचे आदेश। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। पाकिस्तानकडून हवाई हद्दीसह भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्या सूचना। भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा। आम्ही भारतासोबत भयानक हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हावी। पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेची भूमिका। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा। काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका। दिल्लीतील 900हून अधिक बाजारपेठा आज बंद राहणार। 1500 कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार। चांदणी चौकपासून लाल किल्ल्यापर्यंत सहानुभूती मार्च काढला जाणार। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंदचं आवाहन। नागपुरात 2000हून अधिक तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर। माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू।